नमस्कार. लक्ष्मीपूजन खास लघुलेख. घुबड. स्थळ ठाणे. काळ सन 2005च्या आसपास. अमेय 5वीत असतानाची गोष्ट. मी ऑफिसमधून आलो तर आमच्या घरी त्याची मित्रमंडळी जमलेली. आता यात काही नवीन नव्हतं. नवीन होतं ते सगळे त्याच्या खोलीच्या बाल्कनीत होते. साहजिकच मीही बघायला गेलो उत्सुकतेने. तर तिथे होतं चक्क एक घुबड. हो, पूर्ण वाढ झालेलं घुबड. विणाच्या पर्यावरणस्नेही शिकवणीमुळे अमेय ऑलरेडी अडचणीत असलेल्या पक्ष्यांची सुटका करणारा म्हणून माहिती होता लोकांना. पण घुबड मात्र पहिल्यांदाच. बघितल्याबरोबर त्याचे मोठाले डोळे आधी ठसले. आपल्या मोठ्या डोळ्यांनी ते घुबड आम्हा सगळ्यांकडे बघत होतं. अगदी एखादे मास्तर रोखून बघावेत असं. शरीरापेक्षा जरा जास्तच मोठं असं डोकं. अगदी एखाद्या मानवाचा चेहरा वाटत होता पटकन बघितलं की. बहुधा त्याच्या पंखांना काही झालं असावं किंवा नुसतंच थकलं असावं. अमेने बाल्कनीमध्येच त्याची व्यवस्था केली. मग काय, विविध लोकांच्या विविध प्रतिक्रिया. अशुभ असतं घुबड दिसणं, याने तर चक्क घरात ठेवलं आहे, दक्षिण दिशेला आहे का, विचित्र आवाजात ओरडतं, दिवसा दिसत नाही त्याला, वटवाघूळ आणि घुबड म्हणजे एकदम खतरनाक कॉम्बिनेशन, असं काय काय. शेवटच्या वाक्याशी मी सहमत होतो, पण फक्त रामसे बंधूंच्या सिनेमापुरता. बाल्कनीचा दरवाजा आम्ही लावून ठेवला होता, कारण ते घरात उडत आलं असतं तर धडपडून त्याला इजा झाली असती. सकाळी उठून आम्ही बघायला गेला तर रात्री कधीतरी ते उडून गेलेलं. यानंतरही पुन्हा एकदा एक घुबड असंच आमच्या घरी एका दिवसापुरतं पाहुणचारायला आलेलं स्मरतंय. एक मात्र खरं, घुबड, वटवाघूळ अशा मंडळींविषयी खऱ्या योग्य माहितीपेक्षा गैरसमज, अंधश्रद्धाच अधिक. मात्र लक्ष्मीच्या वाढत्या भक्तीमुळे घुबडाला जरा बरे दिवस आले आहेत. आजोबा म्हणायचे, कलियुगात देवांचंही नशीब. कधी कुठल्या देवाचं भाग्य उजळेल सांगता येत नाही. तर सध्या लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मी जोरात आहेत. त्यामुळे अनेकांना घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे हे ठाऊक झालेलं आहे. बहुधा त्यामुळे घुबडाची हिटाळणी काही प्रमाणात कमी झालेली असावी. अमेय कॉलेजात गेल्यापासून आमच्या आसपास वस्तीही वाढली. मागे जंगल होतं, तिकडे गगनचुंबी इमारती झाल्या. तेव्हापासून घुबड काही आलं नाही. तरीही लक्ष्मी मात्र आली, येत राहिली. वाहनाशिवाय? हो, कारण आजोबा म्हणायचे, सरस्वतीची आराधना करा. लक्ष्मी असेल तिथे सरस्वती असेलच याची शाश्वती नाही, पण सरस्वती जाईल तिथे तिच्या मागोमाग लक्ष्मी येतेच येते. मला विश्वास आहे आपण सगळेही लक्ष्मीपूजना अगोदर दसऱ्याला आणि एरवीही आयुष्यभर सरस्वती पूजन नक्कीच करत असाल. मग घुबड दिसलं काय किंवा न दिसलं काय. मिजो लक्ष्मीपूजन 2025. आजचा बोनस. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की मी कासवं जमवतो. पोटी हो. माझ्या घरात 100-125 कासवं आहेत. त्यामुळे अर्थातच आता वीणाने मला नवीन कासव आणण्यावर बंदी घातली आहे आणि मी बायकोचं सगळं ऐकत असल्यामुळे मी नवीन कासव आणणं बंद केलं. मी आज्ञाधारक पती आहेच, पण थोडा चतुरही आहे. मी आता माझ्या संग्रहाचा प्राणी बदलला. आता मी घुबडं जमवायला सुरुवात केली आहे. छोटी, मोठी, शेणाची, मेणाची, सगळी. 1 डझनभर घुबडं झालीसुद्धा माझ्याकडे. त्या घुबडांचा फोटो. यातील एक घुबड हे माझी मैत्रीण मीना शहा हिने सूक्ष्म शिल्प साकारून केलेलं आहे. ओळखा बरं कोणतं ते यातील. नमस्कार.